जय हिंद मित्रांनो, ज्या निकालाची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या निकाल जो आहे तो या ठिकाणी लागलेला आहे। होय मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टचा जो आहे तो या ठिकाणी निकाल लागलेला आहे। जे पण विद्यार्थी दुसऱ्या स्टेजसाठी म्हणजे स्क्रीनिंग टेस्टसाठी एलिजिबल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी नमूद केलेली आहे। आता या यादीमध्ये एकूण किती उमेदवार आहेत आणि कट ऑफ कितीपर्यंत गेलेला आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा। तर मित्रांनो, या ठिकाणी एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे ती आहे 3888। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, एकूण विद्यार्थी जे एलिजिबल झालेले आहेत दुसऱ्या टेस्टसाठी ते आहेत 3888। आता याच्या अनुषंगाने जर आपण कट ऑफचा विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी जवळजवळ 23 ते 25 च्या दरम्यान जो आहे तो कट ऑफ लागण्याची खूप दाट शक्यता आहे। मित्रांनो, हा एक अनऑफिशियल कट ऑफ आहे, अजूनही ऑफिशियल कट ऑफचे जे आहे ते PDF वगैरे आलेले नाही। पण मित्रांनो, ज्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांच्या अनुषंगाने बघता आता मित्रांनो यामध्ये असं आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या हायकोर्टानुसार जो आहे तो कट ऑफ जो आहे तो वेगवेगळा लागलेला आहे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला हे PDF आपला टेलिग्रामचा चॅनल MNC जॉबवाला त्या ठिकाणी टेलिग्रामला सर्च करायचं आहे MNC जॉबवाला आणि तुम्हाला तिथून PDF भेटेल, किंवा या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून सुद्धा ती PDF जी आहे ती डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।